तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही, या कुरकुरीत पापड्या मी वेगवेगळ्या पालेभाजींपासून तसेच गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. आवाजावरून तुम्हाला समजलेच असेल या पापड्या कितपत कुरकुरीत झालेल्या आहेत. तर मग पापड्या बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी छोट्या परातीमध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ घेते. त्याच्यानंतर पिठामध्ये काही भाज्या मिक्स करायच्या आहेत. तर पाव वाटी बारीक कट केलेली पालकाची भाजी, त्याच प्रमाणात आमटीची भाजी, तसेच कोथिंबीर आणि शेवटी पाव वाटी मेथीची भाजी. तर या ठिकाणी तुम्हाला आवडतील त्या पालेभाज्या ॲड करू शकता. त्याच्यानंतर या पापड्या कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा रवा घाला. तसेच पापड्यांची चव अजून जास्त वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा तीळ घालायचा आहे. त्याच्यानंतर पाव चमचा जिरे घाला. तसेच पापड्या खमंग होण्यासाठी यामध्ये आपल्याला चिमूटभर ओवा घालायचा आहे. ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घाला किंवा तुम्ही कुटून घातला तरी देखील चालेल. त्याच्यानंतर कलर येण्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे आणि सर्वात शेवटी गरजेनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाज्या तुम्ही हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून याची घट्ट कणिक मळून घेऊया. आपण पुरी बनवण्यासाठी जशी घट्ट कणिक मळतो ना, तशी कणिक मळून घ्यायची आहे. तर या पापड्या आपण काही फळभाज्यांपासून पण बनवू शकतो, जसे की टोमॅटो, बीट, गाजर, भोपळा याची प्युरी करून आपण या पापड्या बनवू शकतो. जर तुम्हाला यांपैकी कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, आपण नक्की बनवायचा प्रयत्न करूया. तर बघा, कणिक मळून झाली. आता कणिक 5 ते 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवूया. तर जास्त वेळ कणिक भिजण्यासाठी ठेवू नका, रूम टेम्परेचरमुळे ती पातळ होऊ शकते. तर बघा, 5 ते 10 मिनिट नंतर कणिक छान भिजलेली आहे. आता कणकेवर थोडंसं तेल घालूया. तेल घातल्यानंतर पुन्हा कणिक व्यवस्थित मळून घ्या. तर अशा प्रकारे कणकेवर तेल घालून कणिक मळल्यामुळे कणिक छान सॉफ्ट होते आणि त्याची पोळी सहजच लाटता येते. तर बघा, कणिक छान अशी मळून घेतली. आता याचे गोळे बनवून घेऊया. गोळे जास्त मोठे बनवू नका. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. तर गोळे बनवून झाले. आता आपण पोळी लाटून घेऊया. पोळी लाटताना थोडासा कोरड्या पिठाचा वापर करा. तर ही पोळी लाटताना पातळ लाटून घ्या. पोळी पातळ लाटली की पापड्या तळल्यानंतर कुरकुरीत होतात, त्यामुळे पोळी पातळच लाटून घ्या. तर बघा, इतपत पातळ पोळी मी लाटून घेतली. तर ही पोळी आपल्याला पंक्चर करून घ्यायची आहे, जेणेकरून पापड्या पुरीसारख्या फुगू नयेत. तर पोळी पंक्चर करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही काट्या चमच्याचा वापर केला तरी देखील चालेल. तर बघा, पोळी पंक्चर केली. आता आपल्याला अशा प्रकारच्या कटरने याच्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी छोट्या वाटीचा वापर केला तरी देखील चालेल. तर बघा, कटरच्या मदतीने पापड्या कट करून घेतल्या. आता राहिलेल्या कणकेच्या पापड्या आपण सेम पद्धतीने बनवून घेऊया. तर बघू शकता,
किती मस्त या पापड्या बनवून तयार आहेत। आता या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी तेल मध्यम गरम केलेलं आहे। पापड्या तळून घेऊया। तर पापड्या तेलात टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटने हलवून घ्या, जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातील। तर पापड्या हलवल्यापासून पुन्हा अर्धा ते 1 मिनिटने पलटवून घ्या आणि पापड्या तळत असताना गॅस आपल्याला लो टू मीडियम ठेवायचा आहे, कारण पापड्या पातळ असल्यामुळे लगेचच करपू शकतात। तर बघू शकता या ठिकाणी छान अशा पापड्या तळून झाल्या। अगदी मस्त गोल्डन पिवळसर रंगावर या पापड्या बनवून तयार आहेत। आता राहिलेल्या पापड्या आपण सेम प्रोसेसने तळून घेऊया। तर काही वेळातच मी सगळ्या पापड्या तळून घेतल्या। बघू शकता किती मस्त या पापड्या तयार झालेल्या आहेत। अगदी पातळ कुरकुरीत अशा या पापड्या तयार आहेत। तुम्ही देखील ही साधी सोपी पौष्टिक मिक्स व्हेजिटेबल पापड्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।